तर नव्या वर्षानिमित्त आज करवीर निवासिनी अंबाबाई देवीला दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। मुंबई परदेशासह राज्यभरातील भाविक आज कोल्हापुरात दाखल झाले। देवीच्या दर्शनाला येऊन भाविक नवीन वर्षाची सुरुवात करत आहेत। आजच्या पहिल्या दिवशी झालेल्या याच गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। 2026 चा आजचा पहिला दिवस आहे आणि आजच्या पहिल्या दिवशी भाविकांनी अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी जी आहे ती केलेली आहे। मी सध्या अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आहे आणि सगळे भाविक जे आहेत आपण पाहतोय की आजच्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। तर राज्यभरातून भाविक जे आहेत ते देवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। आजच्या पहिल्या दिवशी देवीसमोर आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना ज्या आहेत त्या मागत असतात। काय आज काच आहे हो? मी ठाण्यावरून आले। ठाण्यावरून आलाय, काय आज दर्शन घेतलंय पहिल्या दिवशी? खूप आनंद झालाय। सगळं देवाने भरभरून दिले आणि इथे आल्यावर अजून जास्तच मला भरभरून मिळालेलं आहे। माझ्या मुलासाठी मी इथे आली, माझ्या मुलाला हा वर्ष चांगला सुखाचा आणि समृद्धीचा जावं बस हीच देवाची इच्छा आहे, देवाकडची इच्छा आहे माझी। खूप दिलंय, भरपूर दिलंय त्या भगवानाने, सगळं गाडी घोडं सगळं दिलंय मला, काही कमी नाही। माझ्या मुलाला सगळं दिलंय। दरवर्षी येता का तुम्ही? हो। भाविक जे आहेत ते आपण पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेलं आणि या ठिकाणी काही भाविक देखील आहेत। काय नेमकं आज देवीचं कहाँ से आए हो आप? कल्याण ये आपने स्टॅच्यू लाई है क्या? हा आपल्या घरीच आहे। आता 26 आहे पौष पौर्णिमेचा, तर त्यामुळे आम्ही सर्व ऑल देव दर्शन करत आता इथनं आम्ही हळवायला जाणार। म्हणजे आज आणण्याचं काय नेमकं कारण काय आहे ना, आम्ही 7 दिवस बाहेरच असतो, सर्व देव दर्शन करतो, सर्व देवांना देवी दाखवून मग 26 मग घरी जातो। नक्कीच आपण ह्या सगळ्या भाविकांच्या प्रतिक्रिया पाहतोय की आपल्या कुटुंबासह सगळ्यांचेच दिवस जे आहेत ते आनंदाचे जावं आणि हे नवीन वर्ष अशा पद्धतीनं सुखा समाधानानं जावं अशा प्रतिक्रिया, अशा मनोकामना देवी समोर मांडल्या जातात। आणि आज याच पद्धतीनं दिवसभर अंबाबाई मंदिरामध्ये भाविक जे आहेत ते दर्शनासाठी गर्दी करत असताना पाहायला मिळणार। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।